संत बाळूमामांचा अद्भुत जीवन प्रवास. काही संत असे असतात की ते साध्या रूपात येतात, पण त्यांच्या आयुष्याचा प्रभाव हजारो वर्षे राहतो. आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका महान संचारी संताची कथा. सद्गुरू संत श्री बाळूमामा आदमपूर. संत बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अक्कोल या गावी झाला. त्यांचे वडील मयप्पा आणि आई सुंदरा हे साधे सात्विक धनवर कुटुंबातील होते. लहानपणापासूनच बाळूमामा शांत, ध्यानप्रिय आणि वेगळ्या स्वभावाचे होते. त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते, ज्यामुळे लोक त्यांना साधा मुलगा नव्हे तर ईश्वरी देणगी मानू लागले. बाळूमामा कुरबा गौडा धनगर समाजातील मेंढपाळ होते. त्यांचा व्यवसाय साधा होता, पण विचार महान होते. ते अशा लोकांशी संवाद साधत असत ज्यांना समाज दुर्लक्षित करीत असे. वाईट सवयी, दुर्गुण, व्यसन आणि दुःखाने त्रस्त झालेले लोक त्यांच्याकडे येत. पण बाळूमामा सामान्य माणसासारखे नव्हते. त्यांनी त्या लोकांवर इतका प्रभाव टाकला की त्यांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन झाले. ते लोकांना सभ्यता, नैतिकता आणि अध्यात्म याकडे घेऊन गेले. त्यामुळे लाखो लोक त्यांना संत मानू लागले. ते काही काळ बहिणीकडे राहिले. त्यांच्या इच्छेविरुद्ध बहिणीच्या मुलीशी त्यांचे लग्न झाले. लग्न फार काळ टिकले नाही. सासरकडून मिळालेल्या मेंढ्या त्यांनी पाळल्या आणि संसाराचा त्याग करून लोकसेवेला वाहून घेतले. मेंढपाळ म्हणून काम करताना त्यांनी अनेक चमत्कार केले. गरीब, दलित आणि दुःखी लोकांना त्यांनी आधार दिला. लोक सांगतात की त्यांच्या शब्दात इतकी शक्ती होती की ते न चुकता खरे ठरत. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात होते. त्यांच्या मेंढ्या पवित्र मानल्या जात. ज्या शेतातून त्या जात त्या शेतकऱ्याच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि समृद्धी येत असे. बाळूमामा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात फिरत असत. ते मराठी आणि कन्नड दोन्ही भाषेमध्ये सहसंवाद साधत. त्यांनी कधी कीर्ती किंवा प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्यांचे ध्येय एकच, लोकांचे कल्याण आणि भक्तीचा प्रसाद. 4 सप्टेंबर 1966 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमपूर येथे त्यांनी वयाच्या 74व्या वर्षी समाधी घेतली. पण भक्तांचा विश्वास आहे की ते आजही जिवंत आहेत. समाधीनंतरही अनेक भक्तांना स्वप्नात दर्शन देऊन मार्गदर्शन करतात. ते स्वतः म्हणायचे, जर तुम्ही मला मृत मानाल तर मी मृत आहे, पण जिवंत मानाल तर मी आजही जिवंत आहे. त्यांच्या स्मरणार्थ आदमपूर येथे भव्य मंदिर उभारले गेले. मंदिराचे व्यवस्थापन ट्रस्टद्वारे केले जाते. आज लाखो मेंढ्यांची सेवा केली जाते, ज्या बाळूमामांच्या स्मृतीचे प्रतीक आहेत. दरवर्षी हजारो भक्त येथे येऊन आशीर्वाद घेतात आणि बाळूमामांना घरचा नैवेद्य आणतात आणि तो नैवेद्य दाखवतात. बाळूमामा आपल्याला शिकवतात, साधेपणातच खरे संतत्व आहे. कोणताही माणूस वाईट नसतो. योग्य मार्गदर्शन मिळाले तर तो बदलतो. गरीब, दुर्लक्षित आणि दुःखी लोकांची सेवा हीच खरी भक्ती आहे. कीर्तीची अपेक्षा न करता समाजासाठी काम करा.